नमस्कार शेतकरी बंधू, तुम्ही पाहता कृषीधन यूट्यूब चॅनल. मी निखिल सनवागरे सर स्वागत करतो. आपण पाहता आपले वांगे पीक आहे. आता असं थोडंच नाही मी तुम्हाला जे औषध सांगेन ते फक्त वांगे पिकासाठी असते. तुम्ही ते औषध कोणत्याही पिकासाठी वापरू शकता जे पिकामध्ये काकडीचा रोगाचा प्रादुर्भाव आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जे काय औषध सांगा तुम्हाला तुम्ही कोणत्याही पिकासाठी वापरू शकता. मिरची, टोमॅटो, कारले, दोडके, भाजीपाला पिकात सगळ्यात वापरू शकता तुम्ही, बरोबर आहे. वाढ विकासासाठी वापरले औषध असेल तर मेथी कोथिंबीरसाठी वापरू शकता. सगळ्या प्रकारच्या भाजीपाला फळभाजीपाला पिकांसाठी वापरू शकता. असं नाही की फक्त वांगी पिकासाठी. आता माझ्याकडे पीक नाही दुसरं, त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी हेच पिकावरती माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला वेगळे काय माहिती पाहिजे असली तर नक्की कमेंट करा. आपल्या प्रत्येक कमेंट उत्तर देण्यात येईल. आणि तसं मी व्हॉट्सअप नंबर मी व्हिडिओमध्ये पोस्ट करत राहतो. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते दिसून जाईल आणि तुम्ही नक्कीच त्याच्यावरती मला मेसेज करा किंवा कॉल करा, चालेल. चला आपण वळूया आपल्या वांगी पिकाकडे. आता वांगी पिकामध्ये काय सध्या उन्हाचा कडाका खूप वाढला आहे. टेम्परेचर भरपूर 40-41 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आमच्या भागामध्ये. त्यामुळे काय होतं पिकामध्ये फुलगळ होते आणि माल कमी लागतो पिकांचे. तर त्यासाठी आपण काय केलं, मग आज तर थोडासा वेगळा प्रयोग केला. तर आपण काय केलं त्यासाठी एराविटाचं हे बर्ड बिल्डर आहे, पाहू शकता एरा कंपनीचं. हे अर्धा किलो पॅकिंग आहे. आता हे साधारणपणे ह्यामध्ये मॅग्नेशियम आहे 24%, झिंक आहे 10%, त्याचं पीएच आहे 8.5 ते ±1 मध्ये, आणि अवेलेबल फॉस्फरस 2.5%. म्हणजे एक मुख्य अन्नद्रव्य आणि 2 दुर्मिळ अन्नद्रव्य असं तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. तर हे काय करणार आपल्या पिकामध्ये जे फुलं काढण्यासाठी लागणारे जे अन्नद्रव्य त्याची निर्मिती करणार आहे, ते फुलं काढण्यासाठी लागणारे संप्रेरक ते तयार करण्याचं काम करणार जास्त, असं त्याच्यावरून कळतंय आपल्याला. तर ह्याचा वापर आपण पिकासाठी करतोय. याने काय होईल आपल्या पिकामध्ये मादी कळे असेल नरकळे असेल हे दोन्ही निघण्यास चांगली मदत होईल. पिकाचा वाढ विकास चांगला होईल, फुटवण्यास मदत होईल आपल्या पिकामध्ये. कारण अन्नद्रव्य देतो आपण शेवटी, वाढ विकास फुटत होणार आहे. सोबत आपल्याला काळोखी येईल पिकाला, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे आणि फॉस्फरस आहे. फॉस्फरसमुळे आपल्याला आता वरून फॉस्फरस दिले त्यामुळे आपल्या वरतून जास्त काम करायचं पिकामध्ये आपल्याला, बरोबर आहे. तर ह्या स्प्रे साधारणपणे वापरताना 1 लिटर पाण्यासाठी 2.5 ग्रॅम, म्हणजे 20 लिटर पंपासाठी आपल्याला साधारण 50 ग्रॅम वापरायचं आपल्याला. आणि सोबत स्टिकर. ह्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर तुम्ही एक प्लेनमध्ये वापरा, आणि प्लेन वापरण्याचा रिझल्ट चांगला आहे. ह्यात मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि झिंक फॉस्फेट आहे. म्हणजे हे अवेलेबल फॉर्ममध्ये आहे, म्हणजे फवारणी केली की लगेच लागू होणार पिकामध्ये, अशा फॉर्ममध्ये दिलेल्या पिकांना आपल्याला, म्हणजे फवारले की लागू झालं. बाकी काय मौलिक क्लास असते ती फवारल्यानंतर त्या पिकामध्ये जाणार पसणार आणि मग ती लागू होणार असतं, हे डायरेक्ट लागू होणार पिकामध्ये आपल्याला. त्यामुळे ह्याचा वापर तुम्ही नक्की करा, नक्की चांगला रिझल्ट. आता हे खूप कॉस्टली जातं, खूप म्हणजे खूप कॉस्टली. साधारणपणे अर्धा किलोचा पुढं आहे. ह्याची MRP जर तुम्ही पाहिली तर 1350 रुपये MRP आहे. फवारणी करताना काळजीपूर्वक फवारणी करा. आता माझ्याकडं मला सध्या वांग्याला तर चांगला मिळतो, 70 ते 80 रुपये किलो वांगे चालले. आणि झाडला अजिबात मालच नाही आपल्या. झाड तुम्ही पाहू शकता हिरवेगार आहेत, पण माल नसल्या कारणाने मला हे वापरण्याची वेळ आली मला, बरोबर आहे. तर तुम्ही वापरताना खूप काळजीपूर्वक वापरा. हे तुम्ही ड्रीप म्हणजे पाण्यातून मिसळून बिसळू शकता आणि फवारणी पण करू शकता, पण ही फवारण्यासाठी जास्त रिकमेंडेड आहे. त्यामुळे जास्त फवारण्यासाठी वापर करा. मी जर फवारण्यासाठी वापर केला आहे. बाकी काय समस्या आल्या, काय माहिती मार्गदर्शन लागलं नक्की कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.